सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दलची लेखमाला, जी मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली आहे. तर कालच्या पुढे सुरू करते. अहिल्याबाईंपुढे आता खरा पेच प्रसंग उभा राहिला. मैना अस्पर्श झाली. ऋतुशांती करायची तर मालेरावांचं वय किमान 17-18चं तरी हवं. ऋतुशांती विधीनं 1 वर्षानंतर करायचं ठरवलं खरं, पण अवघड होतं. मैनेला उदाबाईंकडे पाठवणं हा एकच मार्ग होता. मालेरावास समजावण्याचा प्रयत्न करावा म्हणून एकांती त्याला बोलावून म्हणाल्या, आरोग्याच्या दृष्टीने आणि शास्त्रास अनुसरून ऋतुशांती विधी 1 वर्षाने होईल. एवढे ऐकले मात्र वाह मातोश्री, आम्ही परस्पर मूळ धाडले म्हणून सूड गवता. आजपासून 16व्या दिवशी विधिवत ऋतुशांती ना झाली तर माझी दासी हिरा माझ्या शयनकक्षात येईल. आरोग्य विरोग्य आम्ही जाणत नाही. अहिल्याने ही हकीकत बाईजींच्या कानी घातली. वर त्या म्हणाल्या, कुठे कुठे तोंड देणार, आणखी शोभा नको, करून टाका ऋतुशांती. हा पोरगा ऐकणारा नाही. घरच्या घरी अगदी साधेपणे धार्मिक विधी फक्त केले. केशरी दुधाचा पेला मैनेच्या हाती देऊन तिच्या प्राक्तने तिला सोडून दिले. दुसरा दिवस उजाडला. तोच सांडणी स्वार मल्हारबांचा लखोटा घेऊनच. 20 सप्टेंबरचे पत्रात त्यांनी लिहिले, आमचा सल्ला न मानता सदाशिवभाऊ मातब्बर फौज घेऊन येथवर आले. आम्ही सारे सरदार असताना मोहरा इरेस ना टाकावा. मसलत थोर आहे. रोहिला, पठाण, शुजा, दुराणी हे सामान्य शत्रू नाहीत असं कळकळून सांगितलं, ना मानले. वाल्लेरीस आलेच. पेशव्यांच्या सुरक्षेची काळजी करण्यातच काळ्याचे पांढरे झाले. निदान आता तरी चंबळ पार ग्वाल्हेरीस छावणी करावी. पण तेही न ऐकता मुचकंद तीर्थावर येऊन तिथे यथेच्छ तीर्थविधी, बायकांसह स्नाने, तुलादाने झाली. बळवंतरावांचा सल्ला घेतात. आम्हाला अजिबात मानत नाहीत. इब्राहिम गार्दीने तोफांचा पराक्रम करून किल्ल्याचे 3 बुरुज उडवल्यावर याकूबला जीवदान देण्याच्या अटीवर किल्ला स्वाधीन केला. 1 ऑगस्टला दिल्लीच्या किल्ल्यावर मराठ्यांचे निशाण लागले. कोणाचाही सल्ला न मानता दिल्लीच्या किल्ल्याचे अस्सल चांदीचे तख्त फोडण्याचे कुकृत्य करून त्याचे रुपये केले. जाटाने हर प्रकारे मदत करण्याचे आश्वासन देऊनही मानले नाही. उलट त्यास मारण्याचा कट शिजला. आमचे त्याचे कुंभेरीचे वैर असूनही जीवास धोका आहे, चुपचूप निघून जा असं सांगण्यास सांगितले. हे भाऊस कळताच आमच्या पांढऱ्या केसांची बूज न ठेवता अपमान करून आमचा दरबार बंद केला. गेले वर्षभर रानोमाळ हिंडत आहोत ते व्यर्थच. आमचा भरोसा वाटत नाही. शरीर थकले, अशक्तपणा आला. आमच्या कीर्तीचे जाहीरपणे काळे झाले. उदासीन मन फाटले. पार्वतीबाईंच्या निरोपानुसार बाईजींना इकडे पाठवा. वेळ प्रसंग आहे. आमचे जवळ घरचे कोणी असावे. पत्र वाचून दोघीही गोठून गेल्या. बाईजी, मानी मनुष्यास मनोभंग अपमान मनाला फार अपमानाचे शल्य भाल्याहून जखमी करतात. तेव्हा त्यांच्या नजदीक राहण्यास सत्वर निघावं. सर्व तयारीनिशी बाईजी 2 प्रहरी उंटावर हौदा बांधून निघाल्या. अहिल्याना काही सुचत नव्हते. भावना आवरत नव्हत्या. पायी डोई ठेवत मामंजींना सांभाळा. मैनेसह मालेराव आपल्या महालात होते, पण आजीला भेटण्याचे कष्ट घेतले नाही. बाईजी गेल्या. निभर दिवसा अहिल्याचं मन अंधारून आलं. मैनेचा पहिलाच दिवाळ सण. मनावर दगड ठेवून तिचे सारे सोहळे केले. न बोलता मालेरावाचेही कौतुक केले. सर्वांना दिवाळीची बक्षिसी.
त्यांच्या त्यांच्या इतमानाप्रमाणे दिलेही. बाईजींच्या माघारी अहिल्येनीच उसणं अवसान आणून सर्वच अस्वस्थ मनानं सांभाळावं लागत होतं. हेरांनी आणलेल्या बातमीप्रमाणे विजयादशमीच्या सुमारास कुंजपुऱ्यास मराठ्यांनी मोठं यश संपादन केलं. सैन्याने कुरुक्षेत्राकडे कूच केले. अब्दालीने पानिपतावर ठाण मांडले, पण मल्हाररावांचं पत्र नव्हतं. अखेर 3 नोव्हेंबरचे पत्र आले एकदाचे. इथे अन्नाची बहुत टंचाई. जाटास दुखवले नसते तर दाणा गोटाची ददात राहती ना. नजीब खानास रक्षिले ही माझ्या आयुष्यातील भयंकर चूक झाली. तो साप निघाला. त्याचा शह ठेवून दौलती आणि क्षेत्राचं काम करविण्याचा आमचा डाव होता. पण होरा चुकला. आमची दूरंदेशी कमी पडली. आम्ही कदाचित थोडा स्वार्थ पाहिलाही असेल, पण दौलतीचे अहित कधीच चिंतिले नाही. सर्व आयुष्य पेशव्यांच्या उत्कर्षास्तवच. अयोध्येचा शुजा उदवला. नजीब, दिल्लीचा शहाउद्दीन या त्रिकोणात तहाची मसलत बुडाली. कुंजपुऱ्यास लढाई झाली. पत्रात पुढे लिहिले होते, कुंजपुऱ्यात भयंकर खणाखणी झाली. गायकवाडांनी शौर्याची शर्थ करून दत्ताजीस मारणारे कुतुबशहा आणि सईद खानास जिवंत पकडले. ते दोघेही दाती तृण धरून म्हणाले, आम्हास जीवदान दिले तर दुराणी रोहिलाशी तुमचा एकोपा करून वर 50 लाख खंडणी देतो. आम्ही आणि शिंद्यांनी भाऊस नाना परी समजावून सांगू लागलो. दत्ताजी तर आता उठणार नाही. याचे हस्ते आपण कार्य साधावे, पण विस्तव हाती धरावा. पण भाऊच्या रागाचे उपोषण ना व्हावे. त्या दोघांना दिलेच तोफेच्या तोंडी. कुंजपुरा जिंकल्यावर दिल्लीकडे सत्वर कूच करावे, अन्यथा नंतर मार्ग मिळणार नाही. अब्दाली चालून येत आहे म्हणून किती विनवले, पण भाऊने 4 चौघात आमचा अपमान केला. विनाशकाले विपरीत बुद्धी. दोघांचा शिरच्छेद झाल्यामुळे गिलच्या चूक बसणार नाही. वाढा सांभाळा, सावध असावे. काळ फार वाईट आहे. अहिल्येच्या उदासीनतेला सीमाच नव्हती. आपले पराक्रमी, सदैव प्राधान्याने दौलतीचा विचार करणारे आपल्या सासऱ्यांचा असा घोर अपमान भाऊंनी करावा याचं त्यांना वैषम्य वाटलं. चित्त उकळू लागलं. रक्त नसानसातून धावू लागलं. या क्षणी जाऊन भाऊसाहेबांना सवाल जबाब करावासा वाटत होता. राजकारणात होतात कधी कधी चुका. यांच्याकडून नाही का झाली? कुतुबशहा आणि सईद खानास जीवदान न देऊन सुलूक करण्याचा मोका घालवला. कदाचित ही उद्याची घोडचूक ठरू शकेल. अहिल्येचं मन शिणून गेलं. फडणीशीचे काम बंद करून त्या सरळ वाड्यात आल्या. कुठंतरी देह टाकून मनसोक्त रडावं असं वाटत होतं. मामंजींच्या अपमानाने पोटात कालवाकालव होत होती. उमाळे येत होते. घशात घुटके दाटत होते. पण या दुर्दैवी नशिबात थोडीही स्वस्थता नव्हती. मैनेला अहिल्याबाईंच्या आगमनाची कल्पना नव्हती. त्यांच्या खोलीत बसून भरल्या डोळ्यांनी काहीतरी लेप लावताना दिसल्यावर त्या चमकल्या. दार लावून जवळ बसून हलकेच लुगडे बाजूला सारून पाहिले तर तिच्या मांडीवर, पोटऱ्यावर भोसकारल्याच्या, चावल्याच्या, दात उमटल्याच्या खुणा, सगळं लाल लाल झालेलं. कुठे कुठे पू झाल्याने अंग तापलेलं. अहिल्याबाईंना पाहिल्याबरोबर त्यांच्या गळी पडून कळवळून म्हणाली, सासूबाई, मी आपल्याजवळ वाटल्यास आपल्या पायाशी झोपेन, पण स्वामींकडे माझं नका हो धाडू. ते चावतात, ओरबडतात. मोरीत बसावं तर सर्वांगांनी आग उठते. अहिल्याबाईंना पराकाष्ठेचं दुःख होऊन स्वतःच्याच गालात फाड फाड मारून घ्यावंसं वाटलं. कसं ग सहन केलंस पोरी? राजकारणाच्या व्यापात माझ्या लक्षातच नाही ग आलं. गरीब हरणीस मीच त्या लांडग्यापुढे टाकलं असं म्हणत त्यांनी जळत्या समईवर हात धरलेला पाहून
ती धावत धावत जाऊन उदाबाईस घेऊन आली. ताईसाहेब, पोरीची एवढी दशा होईस्तवर आम्हाला बोलल्या नाही तुम्ही, हिनं तरी सांगावं. वहिनीसाहेब, आधीच तुम्ही गांजून गेलेल्या. मीच मनाई केली होती हिला. मी हिला माझे घरी घेऊन जाण्यास आले होते. हात भाजून घेतला. फडणीशी कोणी बघावी. वैद्यास बोलावून उपचार केले. स्वतः अहिल्याबाईंनी तिच्या गुप्तांगास लेप लावला. त्या उदाबाईस म्हणाल्या, कोणास कळू न देता हिला घेऊन देपाळेश्वरी राहावं. ताईसाहेब, आपण हर प्रसंगी अडचणीच्या वेळी पाठराखण केली. केवढे हे उपकार कसे फेडू. संगे वैद्य आणि रेणूस घेऊन जा. मैनेला कुशीत घेऊन म्हणाल्या, या दुर्दैवी आईला माफ कर ग. लांडगा पोटी आलाय. 1.5-2 महिने मालेरावाने घरात हंगामा घातला. त्याच्या बंडास अगदी ऊत आला. सगळा वचक दाब त्याने धाब्यावर बसवलं. आता हाती एकच होते, एकतर हद्दपार करणं किंवा मुकाट्यानं त्याच्या माकड चेष्टा बघणं. अगदी कितरून गेल्यात त्या. तेवढ्यात फाटके कपडे घातलेला एक माणूस वेगवान घोड्यावरून येताना दिसला. योद्धा की भिक्षेकरी, गुप्तहेर की यात्रेकरू. तो येऊन अहिल्याबाईंच्या पायी लागून म्हणाला, सुभेदारांचा अनेक सल्ला भाऊसाहेबांनी न मानल्यामुळे पानिपतवर गिलच्यांनी झामड उठवली. सुभेदारांचा खलिता घेऊन लपत-छपत भिकाऱ्याच्या वेशात घेरा तोडून कसा बसा आपल्यापर्यंत पोहोचलो. खलित्यात लिहिले होते, अहिल्याबाई, आमचा होरा खरा ठरला. गिलच्या एकाएक येऊन कोसळला. विश्वासरावांनी मदतीसाठी पेशव्यांना पत्र पाठवल्याचे कळल्यावर भाऊसाहेबांनी त्याचीही कानउघाडणी केली. त्यामुळे आता दक्षिणेकडून पेशव्यांची कुमक येण्याची आशा मावळली. गिलच्या बहुत मातला. होळकरांचे निशाण उभारून सैन्यात शिरला. गोविंद बुंदेलांचे डोके मारून भाऊसाहेबांस नजर केले. अन्नान्न दशा झाली. अब्दाली चारही बाजूने घेरून बसला आहे. मंडळी, खूप कठीण असं वाचायला वाटतं. हे सगळं इतिहास जो आहे खूप कठीण आहे, पण आहे, इतिहास आहेच तो. आता याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तर तोपर्यंत नमस्कार. आणि ही जी लेखमाला लिहिलेली आहे त्या लेखिका आहेत मीनाक्षीताई देशमुख आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करते. तर उद्या पुढच्या भागासह आपण नक्की भेटूया.